स्टॉक मायनर ऍप्लिकेशन आपल्याला कसं मदत करतंय दररोजच्या ट्रेडिंगमध्ये स्टॉक मार्केटमधनं प्रॉफिट मिळवण्यासाठी. स्टॉक मायनर ऍप्लिकेशनमध्ये सजेशनमध्ये आपल्याला बाय सेक्शनमध्ये कोणता स्टॉक घ्यायचा, किती क्वांटिटी घ्यायचा, हे सर्व काही दाखवलं जाते. त्या पद्धतीनं तिथं जाऊन आपण आपल्या डीमॅटमध्ये जाऊन बाय करायचं आहे. तसंच जर डायरेक्ट जर टार्गेट अचीव्ह झालं तर स्टॉक मायनर ऍप्लिकेशनमध्ये आपल्याला सजेशनमध्ये सेलला दाखवले जाईल, ते आपल्या डीमॅटमध्ये जाऊन एक्झिक्यूट करायचं आहे. जर एखादा स्टॉक वाढला नाही किंवा जिथं तिथं राहिला तर स्टॉक मायनर ऍप्लिकेशन तो पोर्टफोलिओमध्ये होल्ड करून ठेवतो आणि त्याला ट्रॅक करत ठेवतो. जर एखादा स्टॉक खालती पडला तर स्टॉक मायनर ऍप्लिकेशन त्याला व्यवस्थित ट्रॅक करून त्याला ॲनलाइज करून तो परत कधी ऍड करायचा आहे हे सर्व काही ऍप्लिकेशन प्रॉपरली गाईड करतो, जेणेकरून त्या स्टॉकचा ऍव्हरेज रेट हा खाली येईल आणि ज्या वेळेला त्याची मोमेंटम फास्ट होईल त्याच्यानंतर टार्गेट अचीव्ह केल्यानंतर तो तुम्हाला प्रॉफिटमध्ये विकता येईल. तो ज्या वेळेला टार्गेट अचीव्ह करेल त्यावेळेला तुम्हाला तो सेलमध्ये दाखवलं जाईल. ह्या पद्धतीनं एवढं सिंपल स्टॉक मायनर ऍप्लिकेशन वापरून आपण ट्रेडिंग करू शकता. स्टॉक मायनर ऍप्लिकेशन हे आपल्या डीमॅट अकाउंटला लिंक सुद्धा होऊ शकतं, पण पहिला आपण मॅन्युअली वापरणे हे आम्ही आपल्याला गाईड करतो. स्टॉक मायनर ऍप्लिकेशनचं ऍक्च्युअल गोल काय आहे, का आपण हे चालू केलं, तर कॉमन ट्रेडर्सना किंवा रिटेल ट्रेडर्सना भरपूर लॉसेस फेस करायला लागतात, कारण त्यांच्याकडे एक प्रॉपर सिस्टीम नसती. ती सिस्टीम आपण प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यामुळे भरपूर लोकांचा स्टॉक मार्केट बद्दलचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट कमी होऊन जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट, कारण स्टॉक मार्केट सारखं कोणतीच गोष्ट प्रॉफिट मिळवून देत नाही. आता स्टॉक मार्केट ऍप्लिकेशन कोणाकोणाचं स्टॉक मायनरसाठी ऍप्लिकेशन वापर करता येतोय, तर ज्यांना ज्यांना सेकंड इन्कम पाहिजे आहे त्या सर्वांसाठी स्टॉक मायनर ऍप्लिकेशन युजफुल आहे, जे गाईड करतंय तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कसं ट्रेडिंग करायचं, कोणता स्टॉक घ्यायचा, हे सगळं कधी विकायचा, किती प्रॉफिट बुकिंग करायचं, कधी प्रॉफिट बुकिंग करायचं, हे सर्व काही स्टॉक मायनर ऍप्लिकेशन तुम्हाला प्रॉपरली गाईड करतं. तर हे कोणाकोणाला उपयोगी आहे, तर जॉब होल्डर्सना का, त्यांना वेळ नसतो, त्यांच्यासाठी हे फार उपयोगी आहे, जेणेकरून तुमच्या जॉबमध्ये असून सुद्धा तुम्ही तुमचा व्यवस्थित पोर्टफोलिओ बिल्ड करू शकता, तुम्ही फायनान्शियली फ्रीडम लवकरात लवकर मिळवू शकता. दुसरं कोणासाठी, तर बिझनेस ओनर्स, कारण त्यांच्याकडे टाइम नसतोय कस्टमर बघू का स्टॉक मार्केट बघू, कुठले चार्ट बघू, हे सर्व काय बघू, तर तेवढ्यासाठी सुद्धा स्टॉक मायनर ऍप्लिकेशन त्यांचे कम आहे. बिगनर्स, ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग चालू करायचं आहे पण त्यांना काहीच माहित नाही, अशा लोकांसाठी स्टॉक मायनर ऍप्लिकेशन खूप युजफुल आहे. तर ह्यासाठी किती टाइम लागतो, तर नवीन ज्यांना चालू करायचं आहे त्यांच्यासाठी साधारण 30 मिनिटं ते 1 तास पुरेसा आहे. पण ज्या वेळेला तुम्ही हळूहळू शिकत जाणार तर त्यावेळेला 5 ते 10 मिनिटात तुमचं काम होऊन जाईल. तर स्टॉक मायनर ऍप्लिकेशन चा जास्तीत जास्त फायदा काय काय होऊ शकतो, तर पहिला म्हणजे कन्फ्युजन पूर्णपणे तुमच्यातनं रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे काय हो, तर कोणता स्टॉक घ्यायचा आहे, किती क्वांटिटी घ्यायचा आहे, भरपूर प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला स्टॉक दाखवला जातोय, सजेशन्स दाखवले जातात, पण ऍक्च्युअल मध्ये तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे तो किती घ्यायचा आहे, त्यानंतर तो प्रॉपर टाइम आला की सेल कधी करायचा आहे, हे सगळ्यांना बघायला लागतं. दररोज जाऊन आपल्याकडे स्टॉक कोणता आहे, मग आपण कधी तो सेल करायला पाहिजे, हे सारखं आपल्याला ट्रॅक करायला लागतं. इथं काही नाही, इथं स्टॉक मायनर ऍप्लिकेशन तुम्हाला सगळं ट्रॅकिंग करत असते, त्याच्यात ते 24 तास तुमचं ट्रॅकिंग करत असते. ते ज्या ज्या वेळेला तुम्हाला कोणची ऍक्शन घ्यायची आहे त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन पाठवते, तुम्ही जाऊन तेवढी फक्त ऍक्शन घ्यायची आहे. सेकंड पार्ट, स्टॉक मायनर ऍप्लिकेशन तुमचे जे इमोशन्स आहेत, जेणेकरून बाबा आपल्याकडं एखादा स्टॉक आपण घेतला आणि दुसराच वाढायला लागला तर आपलं लगेच लक्ष जातं, नाही 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 तो, मग हा विकून टाकतो आणि मी परत त्याच्यात एंट्री घेतो, पण तोपर्यंत त्याची सुद्धा लेवल संपलेली असते, मग परत आपण त्याच्यात न बाहेर पडतो, मग परत इकडं दुसऱ्या स्टॉक मध्ये जातो. हे सगळे जे इमोशनल ट्रेडिंग्स म्हणा, भीती, पडला तर, वाढला तर, नाही वाढला तर, त्यानंतर मी घेतलेला स्टॉक तिथंच राहिला तर, ही सर्व काही काढून टाकतं, कारण ते तुमचं डायव्हर्सिफिकेशन प्रॉपरली सेट करतं, जेणेकरून
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये भरपूर स्टॉक असल्यामुळे तुमच्या हा इमोशनल ट्रेडिंगचा प्रकारच राहत नाही. स्टॉक मायनर ऍप्लिकेशन तुमचं ट्रेडिंग एवढं सिम्पल करून टाकतंय की तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की आपण बाबा स्टॉक मार्केटमध्ये रिस्क घेऊन ट्रेडिंग करतो, किंवा स्टॉक मायनर ऍप्लिकेशन प्रॉपरली ॲलोकेशन्स करतं. तुम्हाला किती कोणत्या स्क्रिप्टमध्ये रिस्क घ्यायची आहे, कधी जास्त स्विंग मध्ये यायचं आहे, कधी स्लो डाऊन करायचं आहे, कधी बाईंग थांबवायचं आहे, कधी सेलिंग वाढवायचं आहे, हे सर्व काही आपलं स्टॉक मायनर ऍप्लिकेशन सांगतंय. त्यानंतर कॅपिटल बिल्ड करतं. स्टॉक मायनर ऍप्लिकेशन सगळ्यात मेन पॉइंट आहे तो कॅपिटल बिल्ड करतं. म्हणजे काय, तुमच्या कॅपिटलवरती कसं इयरली जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवता येईल, कंपाऊंडिंग कसं करता येईल, एखादा स्टॉक मधनं पैसे काढून परत दुसऱ्या स्टॉक मध्ये घालणे, परत त्याच प्रॉफिट वरती परत जास्ती जनरेट करणे, हे कसं कंपाऊंडिंग करता येईल, हे स्टॉक मायनर ऍप्लिकेशन प्रॉपरली चेक करून गाईड करतं. स्टॉक मायनर ऍप्लिकेशन हे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग करत्या वेळेला पैसे मिळवता तुम्हाला शिकवतंय सुद्धा की ट्रेडिंग कसं करावं, कशा पद्धतीनं स्टॉक मार्केटमधनं जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवता येते, कशा पद्धतीनं पोर्टफोलिओ असावा, कशा पद्धतीनं प्रत्येक सेक्टरमध्ये कसे इन्व्हेस्टमेंट करावी, हे सर्व काही स्टॉक मायनर ऍप्लिकेशन प्रॉपरली गाईड करतं. आणि त्याच्यात ह्युमन इंटरफेरन्स नसल्यामुळे त्याचा रेशो 99.99% हा बरोबरच येतो. तर आज स्टॉक मायनर ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोर वरून व आपलं ट्रेडिंग सेफली आणि प्रॉफिटेबली चालू करा. थँक्यू.